पब्लिक आम्हाला दिसला ना आज मोठाच्या मोठा साप. मग पब्लिक बोला गोगल हे पा गोल्याची मॉडेल हॅशटॅग स्लॉगर. हे खरं आहे, बहीण भावाच्या घरी आले की नाही आपोआप लहान होऊन जाते. तुम्हाला तर माहितच आहे, मी आलतो मामाच्या घरी, थोडा गप्पा केला, मग राखी बांधून मी निघालो या गावातल्या मोठ्या नदीवर. रस्ते थोडे कच्चे आहेत पण इरादे पक्के आहेत. आम्हाला पुढे असं काही दिसणार हे आम्हाला कुठं माहित होतं. पोचलो नदीकडे. इथे व्हिडिओ शूट साठी खूप लोक येतात, पण अचानकच लोकांचं येणं कमी झालं. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव. आम्हाला हे धरण सुरत पासून नाही तर एकदम काट्यापासून पाहायचं होतं. आम्ही बसलो एकदम काट्यावर. पावसात मस्त दृश्य पाहायला भेटते, पण अति पाणीच नाही तसा धबधबा भेटला असताना पाहिले नुसता कचराच कचरा आहे. बाकी तुम्ही कधी पाण्यात चालले का? कारण ज्या ठिकाणी पाणी असते तिथे चालायला नशीब लागते. नाही तर आम्ही जती चालत आहो ना हे पूर्ण पाण्यानं भरले राहते. पण ते जाऊ दे, ते गाडी कस काय भटकली, हे कोणाची गाडी आहे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. मला विचार पडला की पोरं कस काय त्या काठावर पोचले. खाली तर पाणीच आहे नुसतं. आलो तो पाणीले हात लावले पण सूर्यालेच हात लावला. हॅशटॅग रिटर्न स्लॉगर बोलते ना. मग एकदम शांत ठिकाण, मस्त गमते. 100 वर्षापासून हे वीर अजूनही अतिच आहे. काही विशाल जीव आम्हाला आदळताना दिसले या विहिरीत. व्हिडिओ काढायला गेलो पाण्यातच लपला जीव. पब्लिक तुम्ही अशा खोल विहिरीपासून दूर राहायचं बरं. काही सांगता येत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. इथून जायचं मनच नाही होत जाय, पण आलता मम्मीचा फोन. मग निघालो आम्ही घरी जायले. तेवढ्यात दिसला ना मोठाच्या मोठा साप. हा साप नाही एलोकोंडा आहे. पाना किती विशाल आहे. मग माहित पडलं हे तर नदीचा पाईप आहे. एवढा मोठाच्या मोठा पाईप. कोणी नवीन जर आले की त्याला धक्काच बसणार. मला तर सापच वाटला होता. तुम्हाला काय वाटलं होतं कमेंट मध्ये नक्की सांगा. वेळ न गमावता निघालो घरी जाण्यासाठी. या गावातले विविध मोगराचे झाड आणि त्यातला हा एक 32 मोगरा. नुसता गमगम वास. बाकी भेटू बा नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय भीम जय शिवराय पब्लिक.